नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेले रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. शाळेत जा, शिका, चांगले मार्क्स मिळवा आणि नोकरी करा म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. या सल्ल्याचा रॉबर्ट कियोसाकी यांनी विरोध केला असून शाळेत जा, शिका आणि व्यवसाय निर्माण करून आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच फायनान्शियल फ्रीडम मिळवा यावर त्यांनी भर दिला आहे. रिच डॅड पुअर डॅड हे जरी पुस्तक वाटत असले तरी ही एका वेगळ्या दृष्टिकोनाची सुरुवात आहे. एक असा दृष्टिकोन जो आपल्याला परंपरागत शिक्षणात शिकायला भेटणे अशक्य आहे. हे पुस्तक वाचून प्रत्येक व्यक्ती शिकू शकतो की कसे पैशाचा उपयोग करून पैसे क्रिएट केले जातात. श्रीमंत बनणे ही एक आर्ट आहे आणि हे पुस्तक आपल्याला ते आर्ट शिकवते. रॉबर्ट कियोसाकी यांना 2 वडील होते. त्यांचे एक वडील शिक्षित PhD धारक होते, पण आयुष्यभर गरीब राहिले आणि गरिबीतच मरण पावले. म्हणून रॉबर्ट त्यांना पुअर डॅड म्हणत. तिथेच त्यांचे दुसरे वडील फार शिक्षित नव्हते पण खूप श्रीमंत होते. त्यांना रॉबर्ट रिच डॅड म्हणत. आता तुम्ही विचार करत असाल की एकाच माणसाला 2 वडील कसे असू शकतात. रॉबर्टचे दुसरे वडील जे श्रीमंत होते, प्रत्यक्षात ते रॉबर्टचा मित्र माईकचे वडील होते. त्यांच्या पुअर डॅडचे एकच स्वप्न होते. खूप अभ्यास करून रॉबर्टने एका मोठ्या कंपनीत काम करून आपले भविष्य सुरक्षित केले पाहिजे. पण रॉबर्टचे दुसरे वडील जे श्रीमंत होते, त्यांना वाटत होतं रॉबर्टने आपल्या जीवनात काही आव्हान घ्यावं, कारण सगळे धडे शाळेतच शिकवले जात नाहीत. आयुष्यातले अनुभवही आपल्याला काही धडे शिकवत असतात. शालेय शिक्षण केवळ चांगले ग्रेड देऊ शकते, पण जीवनाचा अभ्यास बरंच काही शिकवते. अर्थातच शिक्षणाला स्वतःचे महत्त्व आहे, पण केवळ त्यावर अवलंबून राहून काहीही साध्य होऊ शकत नाही. पहिली शिकवण आहे, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. एका व्यक्तीकडे एक गाढव होते. जेव्हा जेव्हा त्याला गाढवाकडून काही कष्ट करून घ्यायचे असतील तेव्हा तो त्याच्यासमोर एक गाजर लटकवायचा. ते लोभी गाढव गाजर खाण्यासाठी खूप काम करायचे. एक दिवस तो त्या गाजरापर्यंत पोहोचेल अशी त्याची आशा होती. त्या माणसासाठी ही एक उत्तम आयडिया होती, पण गरीब गाढवाला ते गाजर कधीच मिळाले नाही, कारण ते गाजर म्हणजे फक्त लालच देण्यासाठी उपयोगात आणलेले माध्यम होते. बरेच लोक त्या गाढवासारखे असतात. एक दिवस ते श्रीमंत होतील या आशेने ते कठोर परिश्रम करत राहतात. त्यांचं स्वप्नच पैसा असतं. या स्वप्नाच्या मागे धावून तुम्ही पैशापर्यंत कधीही पोचू शकणार नाही. म्हणून पैशासाठी काम करण्याऐवजी पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर केवळ पैसे मिळवण्यासाठी काम करू नका, कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाल, पहिले तर भीती तुमच्या मनात घर करेल. मी गरीब तर राहणार नाही ना, असे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतील. ही भीती तुम्हाला अजून जास्त मेहनत करण्यास भाग पाडेल आणि नंतर तुमचा लोभ तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागतो आणि पैशाने मिळणाऱ्या सगळ्या सुंदर गोष्टींची कल्पना करायला सुरुवात करतो. हीच भीती व लोभ आपल्याला कधीही न संपणाऱ्या गोंधळात टाकतात. आपण जास्त पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करतो व त्यानंतर आपला खर्चही त्यानुसार वाढतो. हा एक ट्रॅप आहे. यालाच रिच डॅड रॅट रेस असे म्हणतात. आपल्याला लोभ व भीती या सापळ्यापासून दूर राहावे लागेल, कारण आपल्यापैकी बहुतेक ज्यांना श्रीमंत व्हायचे आहे ते या जाळ्यात बळी पडतात. तुम्ही पैशाच्या मागे धावू नका, उलट पैशाला तुमच्या मागे धावण्यासाठी मजबूर करा. जर तुम्हाला नोकरी लागली तर दरमहा तुम्हाला पगार मिळणार आहे हा विचार करून कामावर जाऊ नका, कारण त्या पगारातून तुमचा खर्च क्वचितच भागला जाईल आणि दर महिन्याला असंच चालत राहील. कंटाळल्यानंतर तुम्ही दुसरी नोकरी शोधण्यासाठी शोध सुरू करा, तरी देखील तुम्ही केवळ पैशासाठीच काम करत राहात. सत्याला सामोरे जा. तुम्ही स्वतःसाठी जबाबदार आहात. त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न आहेत ते स्वतःला विचारा, कारण तुमच्या प्रश्नांची उत्तरे फक्त तुमच्याचकडे आहेत. तुमच्या आयुष्यात सुरक्षितता राहावी म्हणून तुम्ही काम करत आहात का? तुमच्या मनात नोकरीमधून काढून टाकण्याची भीती आहे का? फक्त 2 पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काम करत आहेत का? आणि तुम्हाला वाटतं का असे करून तुम्ही श्रीमंत व्हाल? जर तुमचे उत्तर होय असेल तर मला तुमच्या विचारांवर खेद वाटतो. अशाने तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही नेहमी गरीबच राहाल. आणि जर तुमचे उत्तर नाही असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही मनातील भीती काढून टाका.
कारण पैशाबद्दल मनात बाळगलेली इनसिक्युरिटी तुम्हाला विचार न करता कोणतेही काम करण्यास भाग पाडेल आणि तुमचे हेच पाऊल तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. नक्कीच सगळ्यांमध्ये भीतीची भावना असते, पण त्या भीतीला तुमच्यावर अधिराज्य करू देऊ नका. नाहीतर तुम्ही त्याच्या आहारी जाऊन उलटे सुलटे निर्णय घेऊ लागाल. तुम्ही कोणताही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल विचार केला तर चांगले होईल. मनापासून नव्हे तर डोक्याने काम करा. दररोज सकाळी स्वतःला विचारा, तुम्ही तुमचे 100% देत आहात का? जेवढं तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही करत आहात का? तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करत आहेत का? केवळ आणि केवळ पैशासाठी काम करणाऱ्या सामान्य लोकांसारखे विचार करणे थांबवा. माझा बॉस कमी पैसे देतो, मला जास्त मिळायला हवं, मी यापेक्षा अधिक कमवू शकतो, असा विचार करणे थांबवा. लक्षात ठेवा, केवळ तुम्हीच तुमच्या समस्यांसाठी जबाबदार आहात, दुसरे कोणीही नाही. जर बॉस तुमची सॅलरी वाढवत नसेल तर त्याला दोष देऊ नका. जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या समस्यांची जबाबदारी घेतली तरच तुम्ही त्यावर उपाय शोधू शकाल. हाच आहे पहिला धडा जो रिच डॅडने शिकवला. रिच डॅडने आपल्या लेखकांना एका कन्व्हिनियन्स स्टोअरवर कामाला लावले होते. त्यांना या कामासाठी पैसे मिळाले नाहीत, पण ते मनापासून काम करत राहिले. याचा फायदा असा झाला की त्या काळात त्यांच्या मनात बऱ्याच नवीन कल्पना येत राहिल्या. पैशाला आपल्या मागे कसे पळवायचे याविषयी त्यांच्या मनात अनेक आयडिया आल्या. याचं एक उदाहरण पाहूया. संध्याकाळी दुकानात एक डिस्ट्रीब्युटर येत होता. तो क्रेडिट देण्यासाठी कॉमिक्स घेत आणि त्या बदल्यात नवीन कॉमिक्सची पुस्तके देत. एके दिवशी रॉबर्टने डिस्ट्रीब्युटरला विचारले, मला जुनी कॉमिक्स मिळतील का? ते त्याने मान्य केले, पण त्या कॉमिक्सला रॉबर्ट विकणार नाहीत या अटीवर. ही त्यांच्या मनातील एक नवीन बिझनेस कल्पना होती. त्यांनी ती जुनी कॉमिक्स आपल्या मित्रांना आणि इतर मुलांना अभ्यासासाठी भाड्याने देण्यास सुरुवात केली. ते प्रत्येक बुक्स मागे 10 सेंट एवढे पैसे लावत. प्रत्येक बुक्स केवळ 2 तास वाचण्यासाठी दिले जात होते. याचा अर्थ वास्तविकतेत ते बुक्स विकत नव्हते. त्यांनी माईकच्या बहिणीला देखील त्या कामासाठी ठेवले, ज्यासाठी तिला दर आठवड्याला $1 देण्यात आला व त्यांनी स्वतः $9.5 कमाई केली. यातून ते शिकले की पैशाला स्वतः मागे पळवावे. दुसरी शिकवण आहे फायनान्शियल लिटरसीचे महत्त्व. 1923 एजवॉटर बीच हॉटेल, शिकागो येथे एक मीटिंग झाली. जगातील बरेच नेते आणि खूप श्रीमंत उद्योजक या मीटिंगमध्ये होते. त्यात मोठ्या स्टील कंपनीचे मालक चार्ल्स स्वाब आणि त्या काळातील सगळ्यात मोठे युटिलिटी प्रेसिडेंट सॅम्युअल इन्सुल आणि बरेच मोठे बिझनेसमॅन होते. या मीटिंगच्या 25 वर्षानंतर या लोकांपैकी बरेच जण गरिबीत मरण पावले. काहींनी आत्महत्या केली आणि बऱ्याच लोकांनी मानसिक संतुलन गमावले. खरी गोष्ट अशी आहे, लोक पैसे कमावण्यात इतके गुंतले जातात की पैसा टिकून कसा ठेवायचा ही विशेष गोष्ट शिकणे विसरतात. पैसे कमावण्यापेक्षा ते टिकून ठेवणे अवघड असते आणि जर तुम्ही हे कौशल्य शिकलात तर तुम्हाला सहजपणे कोणत्याही त्रासदायक परिस्थितीचा सामना करता येईल. लॉटरीमध्ये लाखो जिंकणारे काही वर्षे मजेत घालवतात, पण लवकरच ते त्यांच्या जुन्या स्थितीत पुन्हा येतात. बहुतेक लोकांना श्रीमंत कसे व्हायचे याबद्दल प्रश्न पडतात. तसेच बहुतेक लोक या प्रश्नाच्या उत्तरांमुळे निराश होतात. पण या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही अगोदर फायनान्शियली लिटरेट व्हा असे असेल. पहा, जर तुम्हाला एम्पायर स्टेट बिल्डिंग तयार करायची असेल तर तुम्हाला अगोदर एक खड्डा खोदावा लागेल, त्यानंतर एक मजबूत पाया घालावा लागेल. पण जर तुम्हाला एक लहान घर बांधायचे असेल तर 6 इंचाच्या कॉन्क्रीट स्लॅबनेही तुमचे काम होईल. पण खेदजनक गोष्ट ही आहे की आपल्यापैकी बहुतेकांना 6 इंचाच्या स्लॅबवर एम्पायर स्टेट बिल्डिंग बांधायची आहे व त्यांनी तसे केले तर हे निश्चित आहे की बिल्डिंग पडणारच. पुअर डॅड यांना रॉबर्टने बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा असे वाटत होते, पण रिच डॅडला रॉबर्टने फायनान्शियली लिटरेट व्हावे अशी इच्छा होती. बहुतेक स्कूल सिस्टीम केवळ मजबूत घरे बनवण्यास शिकवतात, मजबूत पाया घालण्यास नाही. शालेय शिक्षणात शिक्षणाचे स्वतःचे महत्त्व आहे, पण वास्तविक जीवनात केवळ हेच महत्त्वाचे नाही. लायबिलिटीज आणि ॲसेट्स यांच्यातील फरक समजून घ्या आणि ॲसेट्स खरेदी करा. हे ऐकणे खूप सोपे वाटते, पण हा एक नियम आहे जो आपल्याला श्रीमंत बनविण्यात मदत करेल. बरेचदा गरीब आणि मध्यमवर्गीय लोक लायबिलिटीजला ॲसेट्स समजतात, पण श्रीमंतांना लायबिलिटीज आणि ॲसेट्समधला खरा फरक माहीत आहे.
म्हणून बहुतांश श्रीमंत लोक ॲसेट्सला खरेदी करतात. रिच डॅड किस या प्रिन्सिपलवर विश्वास ठेवतात. याचा अर्थ कीप इट सिम्पल स्टुपिड असा आहे. त्यांनी आपल्या लेखक आणि माईकला ही सिंपल गोष्ट शिकवली, ज्यामुळे ते एक भक्कम पाया ठेवण्यात यशस्वी होतील. जर हे इतके सोपे आहे तर प्रत्येक माणूस श्रीमंत होईल, नाही का? पण इथे प्रकरण उलट आहे. हे इतके सोपे असूनही कोणीही त्याबद्दल विचार करत नाही. लोकांना वाटते की त्यांना लायबिलिटीज आणि ॲसेट्समधील फरक माहीत आहे, पण त्यांना केवळ लिटरसीबद्दल माहीत आहे, फायनान्शियल लिटरसीबद्दल नाही. इन्कम स्टेटमेंटला प्रॉफिट किंवा लॉसचे स्टेटमेंट मानायला हवे. याचा अर्थ असा होतो की इन्कम म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आले आणि एक्सपेन्स म्हणजे किती पैसे खर्च झाले. बॅलन्स शीट ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये बॅलन्स बनवतात. बऱ्याच सुशिक्षित अकाउंटंट्सना हे देखील माहीत नसते की बॅलन्स शीट आणि इन्कम स्टेटमेंट एकमेकांशी कसे संबंधित आहेत. लायबिलिटीमध्ये कॅश फ्लो कसा होतो. लोकांना हे सहज समजावून सांगता येते की ॲसेट्स अशी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी पैसे कमवण्याचे काम करते. समजा तुम्ही एखादे घर विकत घेतले आणि ते रेंटने दिले. रेंटवर दिल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या पैशातूनच घर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकता. आता घर देखील तुमचे आहे आणि त्यामधून मिळणारे रेंटही. या उलट लायबिलिटीजमुळे तुमच्या खिशातून पैसे खर्च होतात, जसे की घर खरेदी करणे आणि त्यात आपण स्वतः राहणे. यातून आपल्याला कोणतीही इन्कम मिळणार नाही. तर आता तुम्हाला समजले असेलच की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचे असेल तर ॲसेट्स खरेदी करा आणि जर तुम्हाला गरीब राहायचे असेल तर लायबिलिटीज बिल्ड करा. श्रीमंत लोकांकडे जास्त पैसे असतात कारण ते कीप इट सिम्पल स्टुपिड या प्रिन्सिपलला फॉलो करतात. तर दुसरीकडे गरीब लोक या प्रिन्सिपलला नीट समजून घेत नाहीत. म्हणूनच आपले लेखक यावर भर देतात की केवळ लिटरेट होऊ नका तर फायनान्शियली लिटरेट व्हा. बऱ्याच कुटुंबांमध्ये हे पाहिले गेले आहे की कष्टकरी व्यक्तीकडे पैसे असतात, पण ते सगळे पैसे केवळ लायबिलिटीजमध्ये खर्च केले जात असतील तर त्याचा काय फायदा. मध्यमवर्गीय लोकांचे सगळे पैसे लायबिलिटीजमध्ये खर्च होत असतात. कधी रेंट, कधी गाडीचं कर्ज, घराचं कर्ज, क्रेडिट कार्ड बिल, फी, अशा बऱ्याच गोष्टीसाठी त्यांची कमाई ते वाया घालवितात. दुसरीकडे खूप गरीब लोक येतात ज्यांची कोणतीही लायबिलिटी नाही, पण त्यांच्याकडे कोणतेही ॲसेट्स देखील नसतात. ते पैसे कमावतात, सॅलरी मिळवतात, पण त्यांचे सगळे पैसे दररोजच्या खर्चात निघून जातात. समजा एखादा गरीब माणूस $1000 कमावतो. त्यापैकी तो त्याच्या घर भाड्यासाठी $300, प्रवासासाठी $200, टॅक्ससाठी $200 आणि अन्न व कपड्यांमध्ये $200 खर्च करतो. शेवटी त्याच्याकडे काय उरेल? काही नाही. आणि कधीकधी तर त्याला कर्ज घेऊनही काम करावे लागते, ज्यामुळे तो अधिक गरीब होतो. याउलट श्रीमंत लोक ॲसेट्स विकत घेतात, मग त्यांचे ॲसेट्स त्यांना अधिक पैसे कमवून देतात. असेच त्यांचे उत्पन्न 2चे 4, 4चे 8 होत राहते. बरेच लोक डोक्याने काम करतात. ते घर कर्जावर घेऊन भाड्याने देतात. कोणतेही कष्ट न करता दरमहा भाडे मिळत राहते. त्यामुळे ते त्यांच्या कर्जाची परतफेड देखील करतात. असं समजा कर्जाचा हप्ता $1 असेल तर ते त्यांच्या घरासाठी $2 भाडे आकारतील. आपल्या खिशात $1 आणि बँकेला $1. यातून आपल्याला कळते रिच डॅड आणि पुअर डॅड यांच्यात केवळ विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपले लेखक म्हणतात पैसे कुठे आणि कसे खर्च करायचे हे समजणेच खूप महत्त्वाचे आहे. 1960च्या दशकात मुलांना मोठे होऊन काय व्हायचे असं विचारले तर सगळ्यांचे उत्तर एक असायचं, ते चांगले ग्रेड आणतील आणि डॉक्टर होतील. त्यावेळी सगळ्यांना असे वाटतं चांगले ग्रेड घेऊन ते खूप पैसे कमवू शकतील. त्यापैकी बरेच लोक आज मोठे डॉक्टर झाले आहेत, पण असे देखील खूप आहेत जे अजूनही फायनान्शियली स्ट्रगल करताना दिसतील. आज अशी स्थिती नाही. आज बऱ्याच मुलांना प्रसिद्ध ॲथलेट, CEO, फिल्म स्टार किंवा रॉकस्टार बनण्याची इच्छा असते, कारण त्यांना माहीत आहे केवळ चांगला अभ्यास आणि चांगल्या ग्रेडवर अवलंबून राहून त्यांचे करिअर घडू शकत नाही. आजकाल फायनान्शियल नाईटमेअर खूप प्रचलित झाले आहे. बरेचदा नवीन विवाहित जोडप्यांना असे वाटते की आता त्यांची सॅलरी दुप्पट होईल, कारण दोघेही पैसे कमवत आहेत. एका छोट्याशा घरात राहून ते एका मोठ्या घराची स्वप्न पाहायला लागतात.
त्यासाठी ते पैसे जमवू लागतात. त्यामुळे त्यांचे सगळे लक्ष केवळ त्यांचे करिअर बनविण्यात राहते आणि त्यांची कमाई वाढू लागते. आता ह्या नवीन जोडप्याने इतके पैसे मिळवले की त्यांना एक मोठे घर विकत घेता येईल. त्यांना वाटेल ते आता थोडे श्रीमंत झाले आहेत. पण वास्तव हे आहे की मोठ्या घराबरोबरच ते नवीन लायबिलिटीज खरेदी करतील. प्रॉपर्टी टॅक्सचा खर्च आता त्यांच्या कॅश फ्लोमध्ये वाढला आहे. आता त्यांना नवीन कार, फर्निचरची गरज वाटेल. त्यांच्या लायबिलिटीज वाढतच जातील व त्यामुळे उत्पन्नासोबत खर्चही वाढू लागेल. जेव्हा तुम्ही फायनान्शियली लिटरेट न होता पैसे कमवत असाल किंवा विचार न करता खर्च करत असाल तर तुम्ही आधीपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यास सुरुवात करता. हा एक असा ट्रॅप आहे जो चालूच राहतो आणि आपण या रॅट रेसमध्ये पूर्णपणे फसलेले असतो. असेच लोक आपल्या लेखक रॉबर्टकडे येतात आणि विचारतात, श्रीमंत कसे व्हायचे? आता हा प्रश्नच अडचणींचे मूळ कारण आहे. त्यांची समस्या ही नाही की ते पैसे कमवत नाहीत, पण त्यांच्याकडे जे काही आहे ते कसे हाताळायचे हे त्यांना माहीत नसते. एक म्हण आहे जी इथे लागू होते, जेव्हा तुम्ही स्वतःला खोल खड्ड्यात पडलेले पाहता तेव्हा तुम्ही खोदणे थांबविता. का बरं लोक पब्लिक स्पीकिंगला घाबरतात? कारण लोकांना रिजेक्शनची भीती असते, असे मनोचिकित्सकांचे मत आहे. लोक आपल्याबद्दल काय विचार करतील आणि ते आपल्यावर हसणार तर नाहीत ना? अशा विचारांमुळे खूप लोक पब्लिक स्पीकिंगपासून दूर पळतात. त्यांना तेच करायला आवडते जे सगळे करतात. ते स्वतःला गर्दीचा एक भाग बनवून संतुष्ट होतात. तुमचे घर तुमचे सर्वात मोठे ॲसेट आहे. लोन घ्या. आता प्रमोशन झाले आहे, आता सॅलरी वाढली आहे, तर नवीन घर घ्या. ह्या अशा गोष्टी आपण लोकांकडून नेहमी ऐकत असतो. आपण देखील त्याच रस्त्यावर चालायला लागतो. आपण असा विचार करतो की जे सगळेच करत आहेत तेच बरोबर असेल, हो की नाही? पण नाही, असं बिलकुल नसते. रिच डॅडने म्हटलं होते, जपानीज लोक 3 गोष्टींची ताकद ओळखतात: तलवार, किमती दागिने आणि आरसा. तलवार आपल्या ताकदीचे प्रतीक आहे, किमती दागिने पैशाचे प्रतीक व आरसा स्वतःमध्ये असलेली ताकद दर्शवतो आणि तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. रिच डॅड ज्या काही मीटिंग्स आपल्या अकाउंटंट, मॅनेजर्स, इन्व्हेस्टर आणि एम्प्लॉईसोबत ठेवत तिथे 16 वर्षांच्या रॉबर्ट व माईक यांना घेऊन जात. येथे एक असे रिच डॅड पाहायला मिळतात जे कमी शिकलेले आहेत, ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षीच शाळा सोडून दिली होती. पण आज ते मीटिंग्स ठेवतात व त्यांच्या खाली काम करणाऱ्या उच्च शिक्षित लोकांना ऑर्डर व बिझनेसच्या टिप्स समजून सांगतात. हे असे व्यक्ती होते जे गर्दीचा भाग बनले नाही, ज्यांनी रिस्क घेतली, लोकांच्या मताची पर्वा केली नाही. रिच डॅडसोबत अटेंड केलेल्या मीटिंग्समुळे लेखक व त्यांच्या मित्राचे शालेय शिक्षणात लक्ष लागत नव्हते. जेव्हा केव्हा त्यांचे शिक्षक त्यांना काही काम देत तेव्हा ते काम त्यांना ठरलेल्या रूल्सनुसार पूर्ण करावे लागेल आणि यामुळे त्यांना समजले की शालेय शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला ओळखत नाही. त्यांच्या क्रिएटिव्हिटीला मारून त्यांना समाजाचा एक पुतळा बनवले जाते. चांगले मार्क्स मिळवूनच सक्सेसफुल व श्रीमंत बनता येते, हे त्यांच्या शिक्षकांचे म्हणणे त्यांना पूर्णपणे चुकीचे वाटत होते. एके दिवशी रॉबर्टचे त्यांच्या पुअर डॅडसोबत भांडण झाले. त्यांचे म्हणणे होते की त्यांचे घरच त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, पण ते एका रॅट रेसचे भाग होते. जेवढी त्यांची इन्कम होती तेवढा त्यांचा खर्च होता. हीच गोष्ट रॉबर्ट त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यांचे घर एक ॲसेट नव्हे तर लायबिलिटी आहे. त्यांच्या घरावर त्यांचे पैसे खर्च होत होते आणि बदल्यात त्यांना काहीच मिळत नव्हते. ही गोष्ट पुअर डॅड यांना समजत नव्हती आणि हाच फरक होता रिच डॅड आणि पुअर डॅडमध्ये. अशा पद्धतीनं त्यांचा तो वादविवाद चालूच राहिला. त्यांनी आपल्या पुअर डॅडला सांगितले की खूप लोकांचे जीवन लोन फेडण्यातच निघून जाते. ते लोन पूर्ण फेडल्यावर काही लोक पुन्हा एक नवीन मोठे घर घेतात आणि त्याचे लोन फेडत राहतात. आता घराची किंमतही त्याचप्रमाणे वाढेल की नाही हे अनेक गोष्टींवर निर्भर करते. काही लोक असेही आहेत ज्यांनी जेवढी घराची किंमत नव्हती त्यापेक्षा मोठी रक्कम लोन म्हणून घेतली आणि यामुळे घराच्या किमतीपेक्षा जास्त कर्ज त्यांच्या डोक्यावर येते. याचं सगळ्यात मोठं नुकसान असं होतं की ते लोक अशा लोनमुळे इतर कोणत्याही गोष्टीत इन्व्हेस्ट करू शकत नाहीत.
कारण त्यांचे सगळे पैसे घरातच जातात. यामुळे त्यांना इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल काहीच शिकायला मिळत नाही. अशा प्रकारे अनेक चांगले ॲसेट्स त्यांच्या हातातून निघून जातात. त्यामुळे लोकांनी फक्त ॲसेट्सवर लक्ष दिले तर त्यांची फ्युचर अधिक चांगली होईल. उदाहरणासाठी रॉबर्टच्या पत्नीचे पेरेंट्स एका मोठ्या घरात शिफ्ट होणार होते. त्यांचे असे मत होते की आपल्यासाठी एक नवीन मोठं घर घेणे हा एक उत्तम निर्णय असेल, कारण इतरांसारखाच त्यांना देखील घर विकत घेणे हेच एकमेव ॲसेट आहे असे वाटत होते. पण ते आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांना समजले की त्या घराच्या प्रॉपर्टीचा टॅक्स $1000 आहे. ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी किंमत होती, कारण ते रिटायर झाले होते. त्यामुळे एवढे पैसे टॅक्समध्ये भरणे त्यांच्या बजेटच्या बाहेर होते. आम्ही असे म्हणत नाही आहोत की तुम्ही नवे घर घेऊ नका. आम्हाला असं म्हणायचं आहे की जितके पैसे तुम्ही नवीन घर आणि मोठे घर घेण्यात घालवणार ते जर कोणत्या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट केले तर बरं होईल. तुमचे ॲसेट्स तुमच्यासाठी पैसे कमवतील आणि काही काळानंतर तुमच्याकडे इतके पैसे असतील की तुम्ही कोणत्याही कर्जाशिवाय तुम्हाला हवं असलेलं घर सहजपणे घेण्यात सक्षम असाल. हा एक कर्जात डुबलेला समाज आहे ज्यात आपण राहतो. आपल्या घराला ॲसेट समजणे हेच ते कारण आहे जे आपल्याला कर्जाच्या ओझ्याखाली दाबते. जर आपली सॅलरी वाढली तर लोक विचार करतात की आता एक मोठे घर घेऊ शकतो आपण, कारण त्यांना नवीन घर घेणं हेच पैशाचा चांगला वापर आहे असं वाटतं. याच्या बदल्यात जर त्यांनी ते पैसे एखाद्या योग्य जागी इन्व्हेस्ट केले तर त्यांचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. पण असं होत नाही. त्यांचा पूर्ण वेळ कष्ट करण्यातच निघून जातो. आपल्या नोकरीला सेफ झोन समजल्यामुळे ते इतर गोष्टींचा विचार करू शकत नाहीत. सोबतच त्यांच्यावर कर्जाचे इतके ओझे असते की ते नोकरी सोडण्याचा विचारही करू शकत नाहीत. आता स्वतःला हा प्रश्न विचारून पहा, आत्ता जर तुमची नोकरी सोडली तर किती दिवसांपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा भागवू शकता? कारण तुम्ही फायनान्शियली लिटरेट नाहीत. जर तुम्ही तुमचे सगळे आयुष्य फक्त सॅलरीवरच भागवले असेल आणि ॲसेट्सच्या बदल्यात लायबिलिटीज घेतल्या असतील तर नक्कीच तुमचे जीवन एक खूप मोठा संघर्ष असेल. नेटवर्थ आपल्याला सांगते आपल्याकडे खरंच किती पैसे किंवा संपत्ती आहे. कदाचित ती संपत्ती गॅरेजमध्ये पडलेल्या जुन्या कारच्या स्वरूपात देखील असू शकते, भलेही ती कार तुमच्या कामाची नसेल. तर दुसरीकडे वेल्थमुळे आपल्याला समजते की आपल्याकडे असलेल्या पैशातून आपण किती पैसे कमावतो. समजा जर तुमच्याकडे अशी ॲसेट आहे जी तुम्हाला दरमहा $3000 कमाई करून देते आणि जर तुमचा महिन्याचा खर्च $6000 असेल तर तुम्ही $3000 फक्त अर्धा महिने तुमचा खर्च भागवू शकता. तर मग याचे सोल्युशन काय असेल? याचे एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे आपण आपल्या ॲसेट्समधून मिळणारी इन्कम वाढवायला हवी. जेव्हा इन्कम $6000 इतकी होईल तेव्हा तुम्ही एका रात्रीत श्रीमंत होणार नाही, पण अशाच पद्धतीने तुम्ही वेल्दी व्हायला लागाल. आता जर तुम्ही अचानक नोकरी सोडली तरी तुमचे ॲसेट्स तुमचा सगळा खर्च कव्हर करतील. तुम्ही वेल्दी बनूच शकता जेव्हा तुमचे खर्च तुमच्या ॲसेट्सच्या ग्रोथपेक्षा कमी असतील. तिसरी शिकवण आहे तुमच्या कामाशी काम ठेवा. जगात सगळ्यात मोठ्या फूड चेन मॅकडोनाल्डचे फाउंडर रे क्रॉकनी एका MBA क्लासमध्ये स्पीच दिले होते. ही 1947ची गोष्ट आहे. त्यांचे हे स्पीच खूपच छान व लोकांना प्रेरित करेल असे होते. स्पीच संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना काही वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करावा अशी रिक्वेस्ट केली व ती त्यांनी मान्यही केली. तेव्हा बोलण्यातच रे यांनी तेथील विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला माहीत आहे का मी कोणत्या बिझनेसमध्ये आहे? आता ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती होती की ते हॅमबर्गर विकतात. ते ऐकून ते हसायला लागले व म्हणाले, त्यांचा खरा बिझनेस तर रिअल इस्टेट आहे. मॅकडोनाल्डसाठी प्रत्येक लोकेशनची निवड खूपच विचारपूर्वक केली जाते आणि तेथे त्यांची फ्रँचायझी बनवली जाते. याचा सरळ सोपा अर्थ असा होतो, मॅकडोनाल्डची फ्रँचायझी विकत घेणाऱ्याला ती जमीन देखील विकत घ्यावी लागते. अशा पद्धतीने पाहिलं तर हा एक रिअल इस्टेट बिझनेसही होऊ शकतो. खूपदा लोक स्वतःसाठी सोडून दुसऱ्यांसाठी किंवा कंपनीसाठी काम करतात. हे सगळं होण्याचे कारण म्हणजे आपली एज्युकेशन सिस्टीम. स्कूल आपल्याला उद्योजक नाही तर एम्प्लॉई बनायला शिकवते.
जे तुम्ही वाचता तेच तुम्ही बनता. तुम्ही जर बायोलॉजी शिकला असाल तर डॉक्टर, मॅथमॅटिक्स शिकला असाल तर इंजिनियर, म्हणजे तुम्ही जे शिकता ते तुम्ही बनतात. जर एखाद्याने विचारले आपला व्यवसाय काय आहे, तेव्हा एखाद्याने हे म्हणणे चुकीचे असेल की मी एक डॉक्टर किंवा बँकर आहे, कारण ते तुमचे प्रोफेशन नाही, व्यवसाय आहे. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की तुम्ही जे करता त्याला तुमचा बिझनेस बनवा, नोकरी नाही. इतरांना श्रीमंत बनविण्याकरता आपले सगळे आयुष्य वाया घालवू नका, तर आपले समृद्ध जीवन जगण्यासाठी काम करा. चौथी शिकवण, ॲसेट्स. बऱ्याच लोकांना हे उशिरा कळते की हाऊस लोनमुळे त्यांचे जीवन त्रासदायक बनले आहे. नंतर त्यांना वाटू लागते त्यांनी चूक केली आहे. खरं तर ती कोणती ॲसेट्स नव्हतीच. जेव्हा लोक कार घेतात तेव्हा त्यांना त्यासंबंधित असणारे इतर खर्च त्यांच्यासाठी लायबिलिटीज होतात. एखादी नोकरी त्यांना या लायबिलिटीजना फेडण्यासाठी आवश्यक आहे, आणि जर ती नोकरी त्यांच्या हातातून गेली तर त्यांचा त्रास सुरू होतो. म्हणूनच आम्ही तुमच्या उत्पन्नावर कॉलमवर नव्हे तर ॲसेट्स कॉलमवर जास्त जोर देत आहोत. आणि फायनान्शियली सेक्युअर होण्यासाठी हाच एक मार्ग आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे जाणून घेण्यासाठी नेटवर्थ हा योग्य मार्ग नाही, कारण जेव्हा तुम्ही तुमची ॲसेट्स विकता तेव्हा त्यांच्यावर देखील कर आकारला जातो. तुम्हाला वाटतात की पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. तुमच्या बॅलन्स शीटनुसार तुम्हाला जे काही पैसे मिळतील त्यावर कर भरावा लागतो. हे पुस्तक तुम्हाला कधीही नोकरी सोडण्याचा सल्ला देणार नाही. तुम्ही तुमची नोकरी करत राहा, पण ॲसेट्स देखील जमा करा. मी असे म्हणणार नाही तुम्ही कार घ्या, कारण जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यास सुरुवात करता तेव्हा त्याची किंमत 25% कमी होते. शक्य तितका खर्च व लायबिलिटीज कमी करा. आता कोणत्या प्रकारचे ॲसेट्स खरेदी केले पाहिजेत, येथे काही उदाहरणे देत आहेत. एक असा बिझनेस जिथे तुमची उपस्थिती जास्त महत्त्वाची नसेल, ज्याला दुसरे लोक तुमच्यासाठी चालवतील, कारण जर तुम्ही तिथे जास्त वेळ देत असाल तर तो बिझनेस नव्हे, ती एक नोकरीच ठरेल. रिअल इस्टेटमध्ये पैसा लावा. स्टॉक किंवा बॉन्ड्स खरेदी करा. जेव्हा ॲसेट्स विकत घ्याल तेव्हा तुमच्या आवडत्या गोष्टींवर पैसा लावा, कारण तुमचे मन असेल तरच तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊ शकाल. तुम्हाला त्यात रुची आल्यावरच तुम्ही कारण तुमचे मन असेल तरच तुम्ही त्यामध्ये लक्ष देऊ शकाल. तुम्हाला त्यात रुची आल्यावरच तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकाल. रॉबर्टला रिअल इस्टेट व स्टॉक्समध्ये रुची होती, खास करून छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणे. रिच डॅडच्या सल्ल्यानुसार रॉबर्टने आपली नोकरी कधीच सोडली नाही. तो जॉब करत राहिला, तसेच त्याच्या ॲसेट्स कॉलमला मोठे आणि मजबूत बनवत गेला. जो पैसा तुम्ही कमावता त्यातील एक पैसाही वाया जाऊ देऊ नका. तुम्ही पैशाला गुलाम मानून काम करा. तुम्ही लक्झरी गोष्टी विकत घेण्याचा विचार करत आहात का? नक्कीच घ्या, पण हे विसरू नका, जिथे मिडल क्लास पैसे येतात पहिले लक्झरीमध्येच खर्च करतील, तेथे माणूस त्याला शेवटी विकत घे. पण हे विसरू नका, जिथे मिडल क्लास लोक पैसे येताच लक्झरीमध्ये खर्च करतील, तिथे श्रीमंत माणूस लक्झरीसाठी शेवटी पैसा खर्च करेल. एवढं समजून घेतल्यानंतर आता तुम्ही पुढच्या चॅप्टरमध्ये श्रीमंत लोकांच्या सगळ्यात मोठ्या सिक्रेटबद्दल जाणून घेणार आहात. 5वी शिकवण आहे, श्रीमंत लोक पैसे इन्व्हेंट करतात. अलेक्झांडर ग्रॅम बेलने टेलिफोन इन्व्हेंट केल्यानंतर टेलिफोनला स्वतःचे पॅटंट बनवले होते. त्यांचा बिझनेस एवढा वाढला की सांभाळणे अवघड होऊ लागले. ते वेस्टर्न युनियनला गेले आणि त्यांनी त्यांचं पॅटंट व त्याच्या छोट्या कंपनीला $1,00,000 विकण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी वेस्टर्न युनियनच्या प्रेसिडेंटने हा प्रस्ताव अस्वीकार केला. त्यांना $1,00,000 जरा जास्तच वाटत होते, म्हणून बेलने मग स्वतःच कंपनीला उभारण्याचे काम सुरू केले. आणि मग याचा परिणाम असा झाला, AT&T या फेमस कंपनीचा जन्म झाला. रॉबर्ट 1984 पासून प्रोफेशनल लेवलला शिकवत होते. एक गोष्ट जी हजारो लोकांना शिकवल्यानंतर त्यांना समजली, ती म्हणजे खरं पाहिलं तर प्रत्येक एका व्यक्तीमध्ये पोटेन्शियल आहे जे त्याला महान बनवू शकते. पण जी गोष्ट आपल्याला थांबवते ती म्हणजे स्वतःवर डाऊट करणे. शालेय शिक्षण झाल्यानंतर आपल्याला समजते जीवनात पुढे जाण्यासाठी फक्त चांगले मार्क्सच गरजेचे नाहीत.
फक्त चांगले मार्क्स घेणारी लोकच पुढे जात नाहीत, तर ती लोकही पुढे जातात जी बोल्ड असतात. ही गोष्ट खरी आहे. फायनान्शियल जीनियस होण्यासाठी त्याचे पूर्ण नॉलेज असणे गरजेचे आहे, पण त्यासोबतच हिंमत आणि बोल्डनेससुद्धा महत्त्वाचा आहे. बरेच लोक पैशाच्या बाबतीत रिस्क घेत नाहीत, पण श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावीच लागेल. स्वतःला बोल्ड बनवून रिस्क घेण्याची हिंमत करावीच लागेल. कदाचित येणाऱ्या काळात एखादा नवीन बिल गेट्स तयार होऊ शकतो किंवा नवीन अलेक्झांडर ग्रॅहम बेल जन्म घेऊ शकतो. आणि असंही होऊ शकतं की बाकी सगळे गरिबीतच जगतील. आता निवड तुमची आहे. तुम्ही काय बनवू इच्छिता? तुम्हाला फायनान्शियल IQ वाढवायचा असेल तर तुम्ही खूप काही मिळवू शकता. नाहीतर येणारे काही वर्षे अजूनही भयानक असू शकतं, कारण प्रत्येक जुनी गोष्ट जाते तेव्हा नवीन येत असते. आजच्या काळात लोक फायनान्शियल स्ट्रगल करत आहेत कारण त्यांचे विचार अजूनही जुने आहेत व ते स्वतःची चूक न स्वीकारता बॉसला किंवा नवीन टेक्नॉलॉजीला दोषी ठरवतात. जे काल ॲसेट होते तेच आज लायबिलिटीज बनलेत. त्यामुळे तुम्हाला अपडेट राहणे गरजेचे आहे. रॉबर्टने एक गेम डिझाईन केला ज्याला ते कॅश फ्लो म्हणतात. हा गेम लोकांना शिकवतो की पैसा कसे काम करतो, श्रीमंत होण्यासाठी कोणता मार्ग आहे आणि रॅट रेसमधून बाहेर कसे पडावे. या सगळ्या गोष्टी लेखकांनी या गेममधून समजावण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी एका महिलेने गेम खेळताना एक बोट कार्ड जिंकले होते. याचा अर्थ होता की तिने त्या गेममध्ये एक बोट जिंकली. त्या बाईला खूप आनंद झाला, पण जेव्हा तिला समजली की ती बोट घेण्यासाठी तिला एक मोठी रक्कम टॅक्सच्या स्वरूपात भरावी लागेल, हे ऐकून तिचा आनंद जणू गायबच झाला. ती नाराज झाली कारण ती बोट तिच्यासाठी एक ॲसेट नव्हे तर लायबिलिटी बनली होती. तिला समजले होते टॅक्सची रक्कम तर तिला कंगाल करेल. यामुळे तिने रिफंडची मागणी केली आणि तिला तिचे पैसे परत मिळाले व ती तिथून रागात निघून गेली. पण नंतर तिला या गेमची आयडिया समजायला लागली. आता ती त्या गेमला स्वतःच्या लाईफसोबत जोडून पाहत होती. पैसे कसे काम करतात ही गोष्ट न समजल्यामुळे तिचे तिथून रागात निघून जाणे आणि चिडचिड करणे साहजिक होते. आपणही नॉर्मली असंच रिॲक्ट केलं असतं. जी गोष्ट आपल्या समजण्याबाहेर आहे तिच्यावर आपण लवकर राग व्यक्त करतो. पण जर शांत डोक्याने विचार केला तर तुम्हाला कळेल रिॲक्ट होण्याची ही पद्धत एकदम चुकीची आहे. खूप सारे लोक कॅश फ्लोमध्ये गेममध्ये खूप पैसे जिंकतात, पण त्यांना समजत नाही की त्या पैशाचा वापर कसा करायचा आणि ते गेममध्ये हरायला लागतात. याचं कारण आहे त्यांची जुनी विचार पद्धती जी त्यांना पुढे जाऊ देत नाही. यामुळे हळूहळू ते सगळा पैसा हरवून बसतात. काही लोक म्हणतात त्यांच्याकडे योग्य पत्ते नसल्याने ते हारले. बरीच लोक अशाच पद्धतीने जीवनात एखाद्या संधीची वाट पाहत बसतात. काही लोकांना संधी देखील मिळते, पण संधीचे सोने कसे करायचे, संधीचा फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना माहीतच नसते. याचे कारण देताना ते म्हणतात त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही. काही लोक अशीही आहेत ज्यांना पैसा आणि संधी दोन्ही मिळतात, पण ते त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना समजतच नाही की स्वतःला अवलंबण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. फायनान्शियल इंटेलिजन्सचा अर्थ असा होतो तुम्ही पैशाच्या बाबतीत किती क्रिएटिव्ह आहात. जर तुम्हाला पैसे नसताना संधी मिळाली तर तुम्ही काय कराल, आणि जर पैसा असेल पण संधी नसेल तर काय कराल. हे सगळं तुमच्या फायनान्शियल इंटेलिजन्सवर अवलंबून आहे. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की संधीची वाट न पाहता स्वतःसाठी संधी निर्माण केली जाऊ शकते. जी लोक यशस्वी झाली आहेत त्यांच्यासोबत जर चालायचे असेल तर तुम्हाला पैसे कमावण्याची इच्छा स्वतःमध्ये निर्माण करावी लागेल. तुम्हाला तुमच्या सगळ्यात मोठ्या ॲसेट म्हणजेच तुमच्या विचारांमध्ये इन्व्हेस्ट करावे लागेल, कारण तुमचे विचारच तुमच्यासाठी सगळ्यात मोठे ॲसेट आहेत. ते आपल्याला खूप जास्त श्रीमंत किंवा खूप जास्त गरीब बनवू शकतात. एक उदाहरण पाहूया. 1990च्या दशकात ॲरिझोना आणि फेनिक्सची आर्थिक परिस्थिती बिकट होत होती. तिथे प्रत्येक लोकांना दर महिन्याला $100 बचत करण्याचा सल्ला दिला जात होता. बिकट परिस्थितीत पैशाची बचत करण्याचा विचार हा काही काळापुरता योग्य आहे, पण त्या पैशाचा उपयोग काय जो तुम्ही केवळ जमा करून ठेवू शकता.
यापेक्षा त्या पैशाला काही भागांमध्ये इन्व्हेस्ट करायला हवे, ज्यातून तुम्हाला उद्यासाठी काही फायदा होईल. असो, एरिझोना आणि फेनिक्स मधील लोकांबाबत बोलूया, जे बिकट आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते. अशातच इन्व्हेस्टरला ही एक मोठी संधी वाटली. लोक त्यांची प्रॉपर्टी कमी पैशात विकू लागले होते, जी इन्व्हेस्टर्सने विकत घ्यायला सुरुवात केली. आपले लेखक म्हणजेच रॉबर्टने देखील $75,000 किमतीचे एक घर फक्त $20,000 विकत घेतले. त्यानंतर त्यांनी अटॉर्नीच्या ऑफिसमध्ये एक ॲड दिली व $75,000 घर केवळ $60,000 घेण्यासाठी ग्राहकांची लाईन लागली. रॉबर्टचा फोन वाजणे बंद होत नव्हता. हा पैसा त्यांना त्या ॲसेटमधून मिळणार होता, जो त्यांनी प्रॉमिसरी नोटच्या स्वरूपात ग्राहकांकडून घेतला होता. त्यांना एवढे पैसे कमविण्यासाठी फक्त 5 तास लागले. त्यांनी $40,000 कमावले, जे त्यांच्या कॉलम ऑफ ॲसेटमध्ये क्रिएट झाले होते. अशा प्रकारे टॅक्स न भरता अचानक आलेल्या एका संधीचा फायदा घेऊन त्यांनी हे पैसे क्रिएट केले. काही वर्षानंतर त्यांनी या बिझनेसमधून खूप पैसे कमावले. त्यांनी तो पैसा कंपनी, इन्शुरन्स क्लायंटसोबत डिनर, ट्रिप, इतर गोष्टींसाठी वापरला. गव्हर्नमेंट टॅक्स लावेल त्याआधीच या सगळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फ्री टॅक्स एक्सपेन्सेस म्हणून खर्च झाल्या होत्या. काही वर्षानंतर $60,000 विकत घेतलेल्या घराची किंमत आता $1,10,000 झाली होती. त्यांच्याकडे अजूनही काही संधी होत्या, पण रॉबर्टला त्याच्यासाठी एक मौल्यवान ॲसेट आणि त्यांचा वेळ देखील वापरावा लागला असता. म्हणून ते पुढे गेले, कारण त्यांना नवीन संधी शोधायची होती. हे जग नेहमी बदलत राहते. जे आज आहे ते उद्या नसणार. वेळेसोबत टेक्नॉलॉजी पुढे जात राहील. आज मार्केट वर आहे तर उद्या खाली असेल, खास करून स्टॉक मार्केट. पण जर तुम्ही फायनान्शियल इंटेलिजंट असाल तर यातून तुम्हाला काय फरक पडेल, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तयार असाल. तसेच तुमच्या जीवनात अनेक संधीही मिळतील. येथे तुम्ही तुमच्या फायनान्शियल इंटेलिजन्सचा फायदा उठवू शकता. गरजेचे आहे ते फक्त त्या संधींना पकडणे. नॉर्मली आपण 2 प्रकारचे इन्व्हेस्टर पाहतो. पहिले, जे पॅकेज इन्व्हेस्टमेंट विकत घेतात. खरं तर हे फार सोपे व बिना झंझटचे काम आहे. दुसरे इन्व्हेस्टर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट क्रिएट करतात. यांना तुम्ही प्रोफेशनलही म्हणू शकता. जेवढं ते इन्व्हेस्ट करतात त्यापेक्षा खूप जास्त पैसे हे कमावतात. जर तुम्हाला यासारखे इन्व्हेस्टर बनायचे असेल तर तुम्हाला खास करून खालील 3 स्किल्स समजणे गरजेचे आहे. पहिली म्हणजे बाकीच्यांना मिळणार नाही अशी एक संधी शोधा. लक्षात ठेवा, तुमचे मन ते पाहू शकते जे दुसऱ्यांचे डोळे पाहू शकत नाहीत. दुसरं म्हणजे पैसे वाढवा. जेव्हा गरज पडते तेव्हा मिडल क्लास फक्त बँकेत जातात, पण दुसरीकडे इन्व्हेस्टर पैशाला मोठे करून बरंच कॅपिटल आणतात. त्यांना नेहमी बँकेची गरज पडत नाही. तिसरं म्हणजे स्मार्ट लोकांना ऑर्गनाईज करा. इंटेलिजंट लोक ते असतात जे आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट लोकांसोबत काम करतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपल्यासाठी एक चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर निवडा. मला माहीत आहे की हे सगळं तुमच्यासाठी खूप जास्त आहे, पण हे लक्षात ठेवा की याचे फळ देखील शानदार असणार. जीवन आले की रिस्क येतेच, पण त्याला हँडल करूनच तुम्ही श्रीमंत बनू शकता. 6वी शिकवण आहे, शिकण्यासाठी काम करा, पैशासाठी नव्हे. एकदा एका जर्नलिस्टने रॉबर्टचा इंटरव्ह्यू घेतला. रॉबर्टने तिचे आर्टिकल पहिलेच वाचले होते आणि त्या जर्नलिस्टच्या लिखाणशैलीने रॉबर्ट फार प्रभावित झाले होते. इंटरव्ह्यूनंतर त्या जर्नलिस्टने रॉबर्टला सांगितले, तिला देखील एक फेमस लेखिका बनून रॉबर्टसारखं प्रसिद्ध व्हायचं आहे. रॉबर्टने तिला विचारले, तर मग असं काय आहे जे तुला फेमस होण्यापासून थांबवत आहे? या प्रश्नावर उत्तर देत ती जर्नलिस्ट म्हणाली, तिचा जॉब तिला पुढे जाऊ देत नाही. यावर उत्तर देत रॉबर्टने तिला एक सूचना दिली. त्या जर्नलिस्टला कोणता तरी सेल्स क्लास जॉईन करायला हवा. जर्नलिस्टने सांगितले, तिच्या एका मैत्रिणीने तिला आधीच ही ऑफर दिली आहे, पण तिला ते छोटं काम वाटत होतं. ती हे विसरली होती की रॉबर्ट स्वतः एकेकाळी सेल्स स्कूलमध्ये होते. या गोष्टीचे तात्पर्य हे आहे, जर तुमच्याकडे कोणते टॅलेंट असेल व जर त्याच्या दमावर तुम्ही काही पैसे कमवू पाहत असाल तर तुमचे ते टॅलेंट पुरेसे नाही. कारण टॅलेंटचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत टॅलेंट निरुपयोगी आहे. जोपर्यंत तुम्ही त्या टॅलेंटला लोकांसमोर प्रदर्शित करू शकत नाही
तोपर्यंत तुम्ही पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे विक्रीची कला शिकण्यात कोणतीच लाज वाटू देऊ नका. रिच डॅड आणि पुअर डॅड याच्यात हाच एक फरक सगळ्यात मोठा होता. पुअर डॅड नेहमी नोकरीची चिंता करत होते. त्यांना त्यांचा जॉब नेहमी सिक्युअर ठेवण्याची चिंता राहत, कारण त्यांच्यासाठी एक सेफ जॉब असणं म्हणजे सगळं काही असण्यासारखं होतं. आणि दुसरीकडे रिच डॅड नेहमी काही ना काही नवीन शिकण्यावर जोर देत होते. श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला खूप शिकावं लागेल याचं उदाहरण पहा. मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर कोणत्या तरी एका स्पेशल फील्डमध्ये विद्यार्थी डॉक्टरेट मिळवतात व त्यात एका छोट्याशा विषयाचा खूप सखोल अभ्यास करावा लागतो. म्हणजे एका छोट्याशा विषयात महारत मिळवण्यासाठी त्यांना खूप वाचावे लागते. जगाच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्या कोणत्या पद्धतीने काम करतात ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अनुभव करू तेव्हाच आपले नॉलेज वाढेल. कदाचित हेच कारण होते की रिच डॅड लहान रॉबर्ट व माईकला त्यांच्यासोबत मीटिंगमध्ये घेऊन जात. जेव्हा रॉबर्टने मेरीन कॉर्प्स जॉईन करण्यासाठी आपली हाय पेईंग जॉब सोडली तेव्हा त्यांचे पुअर डॅड त्यांच्या या निर्णयामुळे फार दुःखी झाले होते. रॉबर्टने त्यांना समजून सांगण्याचा फार प्रयत्न केला, पण त्यांना ही गोष्ट पटत नव्हती. रॉबर्ट त्यांना म्हणाले, या मोकळ्या आकाशात कसे उडतात, कसं वर्कर्सच्या टीमला हँडल केलं जातं, एखाद्या कंपनीला कसे चालवायचं, हे त्यांना सगळं शिकायचे. व्हिएतनामहून परतल्यावर रॉबर्टने रिझाईन केलं आणि झेरॉक्स कॉर्प्सला जॉईन केलं. त्यांना ही नोकरी कोणत्या फायद्यासाठी करायची नव्हती. रॉबर्ट एवढे लाजाळू होते की दुसऱ्यांना काही विकण्याचा विचार करूनच त्यांना घाम फुटत होता. आणि त्यामुळे आपल्या या कमतरतेला दूर करण्यासाठी त्यांनी झेरॉक्सचे सेल्स ट्रेनिंग प्रोग्रामचे ट्रेनिंग घेतले. यानंतर रॉबर्टने स्वतः आपल्या नवीन कंपनीची सुरुवात केली आणि आपला पहिला शिपमेंट पाठवला. जर ते याच्यात नाकाम झाले असते तर ते दिवाळखोर झाले असते, पण त्यांनी आपल्या रिच डॅडची शिकवण लक्षात घेऊन ही रिस्क घेतली. वय 30 वर्ष होईपर्यंत दिवाळखोर होण्याची रिस्क आपण घेऊ शकतो, कारण या वयात आपल्याला रिकवर होण्याचा टाईम भेटून जातो. खूपदा बरेच एम्प्लॉई आपल्या वर्कर्सला जास्त पे करतात, कारण त्यांना त्या वर्कर्सला आपल्याच कंपनीमध्ये बांधून ठेवायचे असते. तसेच खूप वर्कर्स जीव तोडून काम करतात, कारण त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती वाटत असते. या विचारांना सोबत घेऊन त्यांची काही वर्षे आरामात जातात, पण हे खूप काळ काम करत नाहीत. एखादे खास प्रोफेशन किंवा जॉब निवडण्याच्या आधी तुम्ही त्या गोष्टी शिका ज्या तुम्हाला शिकायच्या होत्या, कारण एकदा का तुम्ही तुमचे प्रोफेशन निवडले तर तुम्ही त्यातच बांधून राहणार व तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी शिकायला कमी वेळ मिळणार. तर श्रोत्यांनो, या पुस्तकाची समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा आणि आणखी अशाच समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.